नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण यातील सरळसंख्या 3.2 मधील प्रश्न दुसरा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर ठीक आहे, त्यांनी दुसरा प्रश्न काय दिला आहे आपण बघूया। पुढील त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शविलेल्या माहितीचे निरीक्षण करा। ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे ते लिहा व त्यांचे उरलेले एकरूप घटक लिहा। बरोबर, म्हणजे एकतर आपल्याला हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे ती कसोटी लिहायची आहे आणि बाकीचे कोणते कोणते घटक या त्रिकोणाचे एकरूप आहे ते सुद्धा आपल्याला लिहायचं आहे। बरोबर, आता याच्यामध्ये कसं आहे हा प्रश्न कसा सोडवायचा तुम्हाला माहिती आहे, म्हणजे पूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे आणि थोडं रिकाम्या जागा आहेत आणि उत्तरामध्ये तसं काय करायचं, तेवढंच रिकाम्या जागा नाहीत भरायच्या। त्यांनी जेवढं पूर्ण डिटेल दिलेलं आहे ते पूर्ण माहिती आहे तशीच लिहायची आहे। ठीक आहे, फक्त रिकाम्या जागा भरायच्या नाही, पूर्णच आहे तसंच उत्तरामध्ये ते लिहायचं आहे। ठीक आहे, ओके, चला आता आपण थोडक्यात त्यांनी सांगितले की पहिल्यांदाचं निरीक्षण करा। तर ठीक आहे, आपण आता निरीक्षण करूया। आता बाजू BC आहे आणि बाजू QR आहे, तर याची ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे। कशावरून, तर या ठिकाणी त्यांनी असे दोन खुणा केलेल्या आहेत बघा। बरोबर, त्याच्यामुळे निश्चितच त्यांनी सांगितलेलंच आहे की BC आणि QR ही एकरूप आहे, म्हणजे बाजू या ठिकाणी एकरूप झाली। त्यानंतर हा कोण आहे, कोण B आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोण Q आहे, म्हणजे कोण B एकरूप कोण Q झाला। बरोबर, म्हणजे हे दोन कोण एकरूप झाले। त्यानंतर इथं सुद्धा कोण आहे बघा, कोण C आणि कोण R, म्हणजे कोण C आणि कोण R हा काय आहे ते एकरूप आहे। त्यांनी चिन्ह सुद्धा बघा, B आणि C ला या ठिकाणी गोल केला आहे आणि C आणि R ला या ठिकाणी फुली मारले, म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की कोणते कोणते कोण एकरूप आहेत यानुसार। बरोबर, म्हणजेच बाजू एकरूप आहे आणि दोन कोण एकरूप आहेत, म्हणजेच ते कोणत्या कसोटीनुसार एकरूप होणार, कोण बाजू आणि कोण। बरोबर, ठीक आहे, कोण बाजू आणि कोण या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण काय आहेत, एकरूप आहेत। आता राहिलेले फक्त घटक आपल्याला लिहायचे आहेत। ठीक आहे, आता प्रश्न उत्तरामध्ये जशी माहिती त्यांनी सुरुवातीला दिली आहे तशी आपण आहे तशीच लिहायची आणि बाकीचे जे काय फिल इन द ब्लँक्स असतील किंवा रिकाम्या जागा मग ते आपण भरूया, पण आहे तसंच पूर्ण अगोदर राहावं लागेल। मग उत्तराला सुरुवातीमध्ये आपण काय करूया, तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय काय समजतं आहे बघा। तर त्रिकोण ABC म्हणजे हा त्रिकोण ABC व त्रिकोण PQR म्हणजे हा त्रिकोण PQR मध्ये, आता या दोन्ही त्रिकोणामध्ये आपल्याला काय काय आहे बघा। तर कोण ABC एकरूप कोण PQR आहेत। बरोबर आहे ना, हे दोन्ही त्रिकोण कसोटीनुसार एकरूप आहे, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की कोण ABC एकरूप कोण PQR आहे असे आपण म्हणू शकतो। त्यानंतर आता रेख BC एकरूप आहे रेख QR ला, आहे ना, हे आपण वरतीच सुरुवातीलाच बघितलेलं आहे। रेख BC म्हणजे ही रेषा BC एकरूप रेख QR आहे। बरोबर, कारण या दोन्ही बाजू परस्परांना एकरूप आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही रेख एकरूप येणार। त्यानंतर कोण ACB एकरूप कोण PRQ। आता या ठिकाणी ACB म्हणलाय त्यांनी, आहे ना, म्हणजे हा ACB म्हणजे हा कोण एकरूप आहे कोणाला, PRQ ला, म्हणजे PR आणि Q ला, म्हणजे त्यांचा हा कोण C आणि हा कोण R हे काय आहेत रे, तर एकरूप आहेत असं त्यांनी म्हणलेलं आणि आपल्याला डायग्राम वरून पण कळते की ते बाबा एकरूप आहेत। मग यावरून आपण काय म्हणू शकतो, यावरून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR आहे असं बाबा आपण म्हणू शकतो। कोणत्या कसोटीनुसार, तर कोण बाजू कोणनुसार, आहे ना। मग तुम्ही लिहू शकता कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे, तर कोबाको कसोटीनुसार, आहे ना, कोबाको कसोटीनुसार ते काय आहेत, एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो। ठीक आहे, त्यानंतर आता आपण नेक्स्ट बघूया काय लिहायचं। त्यानंतर कोण म्हणून कोण BAC। आता BACच्या बाबतीत काय आहे, BAC एकरूप त्रिकोण। आता BAC एकरूप त्रिकोण, आता BAC पहिल्यांदा आपण बघूया काय आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता BA आणि C म्हणजे ही बाजू BAC हे एकरूप बाजू म्हणजेच कोणते आहे बघा, तर
पी आर आहे ना, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू बरोबर, म्हणजे या बिंदूच्या या कोणाच्या समोरची सुद्धा कोण काय आहेत परस्परांना एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच इथं काय येईल बघा, तर BAC एकरूप त्रिकोण एकरूप कोण QPR येऊ शकतं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजेच इथं आपण आता कसं लिहिणार बघा, कोण BAC एकरूप कोण झाला तर QPR आहे ना, आणि हे आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचं होतं QPR. ठीक, कारण का तर ते एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहे. ठीक आहे, आपल्याला दिसते बघा, हा आहे P, कारण हे दोन कोण परस्परांना काय आहेत रे एकरूप आहेत, आणि हा A आहे आणि हा काय आहे P आहे, म्हणजे हे सुद्धा कोण एकरूप असलं पाहिजे आणि हा सुद्धा कोण एकरूप असला पाहिजे. कशावरून तर एकरूप त्रिकोणांचे संगत कोण, तर हे काय आहेत तर ते एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहेत. ठीक आहे, संगत कोण असल्यामुळे ते काय आहेत कोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. हा कोण आहे बरोबर, कारण काय तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, कारण एकरूप त्रिकोणांचे संगत कोण, ते दोन्ही मुळातच त्रिकोण एकरूप असल्यामुळे त्याचे बाकीचे कोण सुद्धा काय होणार आहे तर ते एकरूपच होणार. त्यानंतर बघा, त्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे, आता हे लिहिलं एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहेत याच्यावरून आपण ते लिहिलं. त्यानंतर आता रेख AB एकरूप बाजू, आता याला रेख AB ला एकरूप बाजू काय असणार आहे, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता रेख AB याला PQ बाजू ही काय असणार आहे समान असतात, त्याच्यामुळे रेख AB एकरूप बाजू PQ असणार आहे. आणि दुसरे एक दिलं आहे PR, रेख PR दिला आहे, रेख PR दिलेला आहे, म्हणजेच याला कोणती बाजू एकरूप असणार तर ती AC बाजू एकरूप असणार. ठीक आहे, PR ला AC बाजू एकरूप असणार, ते आता आपण लिहूया. म्हणजेच रेख AB एकरूप बाजू काय आहे याला, तर याला आहे रेख PQ हे काय आहे एकरूप आहे. ठीक आहे, त्यानंतर आणि आपण आत्ताच एक डायग्राम मध्ये बघितलं होतं बरोबर, आणि रेख AC ही काय आहे, ही कोणाला एकरूप आहे तर रेख PR ला एकरूप आहे, आपण आत्ताच डायग्राम मध्ये बघितलं. ठीक आहे, तर PR ला एकरूप आहे. हे जे सुद्धा उत्तर, याचं सुद्धा कारण का असेल, कारण तर त्रिकोणांच्या संगत बाजून, त्रिकोणांच्या एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजून आपल्याला दिसते ते काय आहेत, बाजू कसल्या आहेत तर ते एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आहेत. त्यानुसार ते कोण, त्यानुसार त्या रेख एकरूप येणार, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू असं त्याचं काय आहे कारण आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं होतं, हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, सोपा आहे. आपल्याला एकदा कळालं की ती कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे, त्यानुसार आपल्याला काय करू शकतो आपण ते पुढचं एक्झाम्पल सोडवू शकतो. ठीक आहे, ओके. आता याच्यातला आपण दुसरा प्रश्न बघूया. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये अशा पद्धतीने आपल्याला काय दिलेलं आहे, आकृती दिलेली आहे. आता यावरून आपल्याला हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे आणि त्याच्या राहिलेल्या बाजू कशा एकरूप आहेत ते सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे. आता उत्तरामध्ये त्यांनी जसं अगोदर लिहिले त्यानुसार आपण आता माहिती लिहायची. आकृतीमध्ये काय दिसतंय आपल्याला, तर त्रिकोण PTQ, म्हणजे हा त्रिकोण PTQ हा त्रिकोण व त्रिकोण STR मध्ये, या दोन्ही त्रिकोणामध्ये त्रिकोण STR म्हणजे हा आहे ना ST आणि हा R, मग याच्यामध्ये काय आहे तर रेख PT एकरूप रेख ST आहे का, तर रेख PT म्हणजे ही आहे ना रेख PT आणि एकरूप रेख ST म्हणजे ही रेख आणि ही रेख बरोबर. तर हे काय आहे तर एकरूप कशावरून, तर ही बाजू आणि ही बाजू समान आहे बरोबर. या दोन हे त्या ठिकाणी दोन रेषा, त्या ठिकाणी दोन रेषा, म्हणजे त्याच्यानुसार या दोन्ही बाजू परस्परांना एकरूप आहेत, त्याच्यामुळे हे जे आपण लिहिलं आहे ते बरोबर आहे. त्यानंतर कोण
पी टी क्यू एकरूप कोन एस टी आर. आता हे कशावरून, तर ते परस्परांचे विरुद्ध कोन आहेत ना. हे आता आपण बघूया. परस्परांचे विरुद्ध कोन. आता कोन पी टी क्यू म्हणजे कोन पी टी क्यू म्हणजे हा कोन है ना, आणि कोन एस टी आणि हाच कोन एस टी आणि आर आहे ना. तर हे काय आहेत बघा. तर ही लाईन जरी त्यांची कॉमन असली तरी सुद्धा काय आहे, ते परस्परांचे कसे आहेत रे, तर ते परस्परांचे विरुद्ध कोन. म्हणजे हा जो टी आहे ना, तो हा या त्रिकोणाचा आहे आणि हा टी म्हटला तर या त्रिकोणाचा. म्हणजे थोडक्यात काय, तर ते परस्परांचे विरुद्ध कोण आहे. त्याच्यावरून कोन पी टी क्यू एकरूप कोन एस टी आर आहे ते असं आपण म्हणू शकतो. नंतर काय येईल बघा. त्यानंतर रेख टी क्यू एकरूप रेख टी आर. आता रेख टी क्यू कुठं आहे, तर बघा रेख टी क्यू आहे ना, हे रेख टी क्यू एकरूप रेख टी आर. म्हणजे ही एक बाजू आणि ही बाजू. आता याच्यामध्ये बघू शकता, याच्यामध्ये एक एक रेषा दिलेली आहे बरोबर. त्याच्यामध्ये निश्चितच क्यू टी टी क्यू आणि टी आर हे काय आहे, तर ती एकरूप बाजू आहे असं आपण म्हणू शकतो आहे ना. आणि म्हणून त्रिकोण पी टी क्यू एकरूप त्रिकोण एस टी आर. कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत बघा. तर एकतर परस्परांचे कोन विरुद्ध आहे त्यानुसार हे एकरूप झाले, म्हणजेच कोन आहेत. आणि याच्यामध्ये ही एक रेख आणि ही एक रेख म्हणजे दोन बाजू आपल्याला सापडलेल्या आहेत आणि एक कोन सापडलेला आहे. म्हणजेच निश्चितच हे दोन्ही त्रिकोण बा को बा म्हणजेच बा को बा म्हणजे बाजू कोन बाजू यानुसार काय आहे ते एकरूप आहेत. कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, तर बाजू कोन बाजू कसोटीनुसार ते काय आहे तर एकरूप आहेत. कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण परस्परांना एकरूप आहेत बरोबर. आता नंतर नेक्स्ट काय येत आहे बघा. तर कोन टी पी क्यू. आता कोन टी पी क्यू एकरूप कशासाठी कोणाला असणार आहे, कोन टी पी क्यू बघा अगोदर. कोन टी पी क्यू है ना, हा टी पी क्यू हा एकरूप कोन म्हणजे यालाच एकरूप काय असू शकेल, तर त्याला असू शकेल टी एस आर है ना. हा कोन हा टी पी क्यू मग यालाच हा एकरूप काय असणार, तर हा असणार. याच्या विरुद्ध हा विरुद्ध काय असणार, कोण परस्परांना एकरूप असतात. मग त्याच्यामुळेच टी पी क्यूला एकरूप काय होईल, तर टी एस आर होईल बरोबर. आणि आणखीन कोणते कोण आहेत बघा. तर आणखीन हा एक कोण आहे कोणता, तर कोन टी क्यू पी एकरूप कोण कोणता आहे, तर कोन टी एस आर आहे. आता टी क्यू पी कुठं आहे बघा, तर टी क्यू पी म्हणजे हा कोन टी क्यू पी आहे. म्हणजेच कोणता परत त्याला एकरूप असणार, तर टी एस आणि हा आर असणार आहे. ह्याच्यासुद्धा सेम ते कशावरून असणार आहे, तर परस्परांचे एकरूप त्रिकोणांचे ते काय आहे, तर ते संगत कोण आहे. त्याच्यामुळे हे दोन काय आहे, दोन्ही कोण काय आहे, तर ते एकरूप आहे. त्या ठिकाणी कोण आहे आणि या ठिकाणी कोण आहे. ठीक आहे. सो कारण काय द्यायचं, कारण या दोन्हीला हे कॉमन आहे बरं का. कारण हे तुम्ही असं लिहिते या दोन्हीनं कॉमन. कारण काय आहे, तर ते एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहेत. संगत कोण आहेत. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहेत. त्याच्यानुसार हे दोन्ही कोण काय झाले, परस्परांना एकरूप झालेले आहेत. आणि त्यानुसार आणि आणखीन काय आहे बघा, व रेख पी क्यू. आता रेख पी क्यू बघूया आपण आकृतीमध्ये. एकरूप रेख एस आर. जे फिल इन द ब्लँक्स आहेत त्याला मी लाईन दिलेली आहे. ठीक आहे. ओके, आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचं होतं. त्यानुसार रेख पी क्यू एकरूप रेख एस आर आहे. हे सुद्धा कशावरून, तर एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. आता पी क्यू आणि एस आर अगोदर बघूया. ही पी क्यू बाजू आणि ही पी क्यू आणि ही
SR. PQ जर कॉमन असेल म्हणजे एकरूप असेल तर हे सुद्धा एकरूप बाजू एकरूप असणार, बरोबर, म्हणजे समान मापाचे असणार. मग त्यानुसार काय आहे, हे कशावरून आपण लिहिलं तर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, ही बाजू एकरूप बाजू ही असणार आहे, बरोबर. म्हणजेच त्याच्यामध्ये कारण लिहायचं, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, सोपा आहे. फक्त कोणत्या बाजू कोणत्या कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप आहेत आणि त्या बाकीच्या बाजूसुद्धा आपल्याला एकरूप दाखवायच्या आहेत. ठीक आहे, त्यानुसार हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. ओके, आता आपण तिसरा प्रश्नसुद्धा या व्हिडिओमध्ये बघूया. आता त्यांनी तिसरा प्रश्न काय दिला आहे तर पुढील आकृतीवरून त्रिकोण ABC व त्रिकोण PQR या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहून उरलेले एकरूप घटक लिहा. आता हा सुद्धा पाठीमागच्या प्रश्नाप्रमाणेच सेम आहे. आता आपल्याला काय करायचे, त्याने हे दोन त्रिकोण दिलेले आहेत, बरोबर. आता आपल्याला ह्याच्यावरून काय करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी हा कोण लिहायचा राहिला. ठीक आहे, आता आपण बघू शकतो हा कोण आणि हा कोण म्हणजे कोण A आणि कोण Q हा काय आहे, परस्परांना एकरूप आहेत, है ना, एकरूप आहे असं पण म्हणू शकतो. म्हणजे एकरूप म्हणण्यापेक्षा हा कोण A आणि कोण Q हा काय काटकोन आहे, बरोबर. त्यानंतर बाजू AB आणि बाजू PQ ही काय आहे, एकरूप आहे. त्यानंतर हा जो कर्ण आहे, हा ना, हा कर्ण आहे बघा, BC आणि PR हा काय कर्ण आहे, आणि जो कर्ण जो आहे तो परस्परांना सुद्धा एकरूप आहे, म्हणजे समान लांबीचे आहेत. कर्ण एकरूप आहे आणि हा कोन आहे तो 90 अंशाचा म्हणजेच काटकोन आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही त्रिकोण हे कर्णभुज कसोटीनुसार एकरूप आहेत असे पण म्हणू शकतो. मग ते आपण आता उत्तरामध्ये लिहायचं. उत्तरामध्ये पण जे काय आहे ते लिहायचे. त्रिकोण ABC एकरूप बाजू म्हणजे एकरूप त्रिकोण QPR आहे बरं का, कारण इथे बघा QPR. ठीक आहे, QPR कशानुसार तर कर्णभुजा कसोटीनुसार. कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण काय आहे तर ते एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. आता आपण उरलेले घटक कोणकोणते आहेत ते बघूया. उरलेले घटक काय काय आहेत तर त्यानुसार बघा, कोन ABC म्हणजे हा कोण A, B आणि C. एकरूप कोन कोणता येईल तर QPR म्हणजेच कुठे तर QPR येईल, ह्याला हा एकरूप येईल. आणखीन कोणतं येईल, कोन ACB एकरूप कोन ACB कुठे तर बघा या ठिकाणी ACB म्हणजे हा कोन. ठीक आहे, एकरूप कोन काय येईल तर येईल QRP म्हणजे हा बघा QRP हा कोन येईल एकरूप येईल QRP म्हणजे हे दोन कोन आणि हे दोन्ही परस्परांना एकरूप आहेत. कशावरून, याचं कारण काय लिहायचं तर कारण एकरूप त्रिकोणांचे संगत कोन. ते काय आहेत रे तर ते एकरूप त्रिकोणांचे काय आहेत संगत कोण आहेत. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण आहेत. कोण लिहायचे, कोण आहेत, बाजू नाहीत, कोण आहेत ते. ओके, मग ते लिहिलं. त्यानंतर आता आपण नंतर त्याच्यामध्ये कोणते घटक राहिले आहे तर बाजू बघूया. बाजू कोणती आहे तर बाजू AC एकरूप बाजू बघा हे दिसतं ना, ही बाजू AC आहे ना, ही बाजू AC एकरूप बाजू ही यायला पाहिजे. एकरूप बाजू कोणती आहे QR. एकरूप बाजू QR आहे हे सुद्धा आपल्याला दिसतं, बरोबर. आपल्याला QR फाइंड आउट करायचं होतं. त्यानंतर AB करायचं होतं कोणत्या कसोटीनुसार तर कर्णभुजा कसोटीनुसार. ठीक आहे, हे असं या पद्धतीने आपल्याला लिहायचं होतं, बरोबर. हे तुम्हाला दिसलं नसेल, मी लिहित गेली, माझं लक्षच नव्हतं. ठीक आहे, तर यानुसार आपण पहिल्यापासून मी सांगते. तर हे दोन त्रिकोण काय आहेत कर्णभुज कसोटीनुसार एकरूप आहेत हे आपल्याला दिसते. त्यानंतर उरलेले कोणते कोणते घटक आहेत बघा. तर कोण ABC. आता ABC म्हणजे बघा तर हा A, B आणि C यानुसार कोण याला एकरूप काय येईल तर बघा या ठिकाणी QP आणि R येईल. हे काय येईल एकरूप येईल.
आणखीन कोणतं एकरूप येईल तर कोन ACB म्हणजे बघा ACB त्यानुसार एकरूप काय येईल तर बघा कोणता कोण एकरूप येईल तर QRP हा कोण एकरूप येईल। आता हे दोन्ही कोण कोणत्या कशामुळे एकरूप आले तर कारण ते एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहेत म्हणून। आणि म्हणून बाजू त्यानंतर बाजू AC ही बाजू बघूया। आता या AC बाजूला कोणती बाजू एकरूप असणार आहे तर ही QR आहे ना। A बाजू AC एकरूप बाजू QR ठीक आहे। म्हणजे अशा पद्धतीने हा त्रिकोणी कर्णभुज कसोटीनुसार काय आहे तर ते एकरूप आहे ठीक आहे। अशा पद्धतीने 1 2 3 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करून झालेले आहेत। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीचे प्रश्न कंटिन्यू करणार आहोत। तोपर्यंत या व्हिडिओ बाबतीत काही शंका असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आपले आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। टिल देन टेक केअर बाय बाय।